अरे कसं काय मित्रांनो, मी सोहम आणि आज आपण जाणार एका नवीन राईडला. तर जाता तर सगळं बोलू, तर चला. तर गाईज आपण निघालेलो आहोत. तर आता सकाळचे वाजले आहेत 5:30 आणि आपण चाललो आहोत मोरगावला. मोरगावमध्ये आपण मोरेश्वरचं दर्शन घेणार आहोत आणि हा आपला अष्टविनायक राईडमधला पहिला गणपती आहे आणि शेवटचाही ह्यालाच म्हणू शकतो, कारण का आपल्याला शेवटी परत इथेच यायचं आहे. सो जाऊया चला. मस्त सकाळी अजून काय उजेडलं तर नव्हतं, अंधारच होता. सो आणि रस्ता इथं खूप खराब होता, सो जरा शेकी व्हिडिओ आला असेल तर तेवढं ॲडजस्ट करा. एकदा सनराईज झाला की आपल्याला अजून खूप मस्त मस्त नजारे दिसतील. तर तुमच्या भावाला असंच प्रेम देत राहा आणि नक्कीच अख्खा सगळा व्हिडिओ बघा. तर काही आपण आता पोहोचलो आहोत जेजुरीमध्ये आणि एक चहाचा ब्रेक घेतलेला, पण तिथं काही शूट नाही करता आलं. आता आपण जेजुरीतून निघालो. 19 किलोमीटरवरती आहे मोरगाव. सो गाईज आपण आता चाललेलो आहोत मंदिरात. सो गाईज हे आहे मोरेश्वर मंदिर. सकाळी जास्त गर्दी नव्हती म्हणून लवकर आपण बाहेर पडलो मस्तपैकी दर्शन घेऊन. आणि तुम्ही हा मंदिराचा परिसर फक्त एकदा चेक करा. खूप मस्त वाटत होतं, एकदम प्रसन्न वाटत होतं. लाईक खूप एक नंबर वाटत होतं. तर हा परिसरमध्ये हा एक बोर्ड होता, तर इथे लिहिलं होतं अष्टविनायक नक्षा. तो हा सगळा मॅप होता. तर पहिला आपलं मयुरेश्वरचं मोरगावमधला, परत सिद्धिविनायक सिद्धिटेक, परत बालेश्वर पाली आणि वरदविनायक महाड. तर इथे एक नक्षा दिला होता की कुठे कुठे आपले अष्टविनायकचे स्थानं आहेत, म्हणजे कुठं कुठं आहे ते लोकेट. सो आपण ते नॅव्हिगेट करू शकतो इथून. तरच आपल्याकडं पुढे थेऊरचा गणपती आहे, परत असेच ओझरचा वगैरे. आणि परत आपल्या शेवटला जायचं आहे महागणपती रांजणगावचा आणि शेवटला आपल्याला परत यावं लागतं मयुरेश्वरला मोरगावमध्ये. तो तरच आपली अष्टविनायकची राईड कंप्लीट झाली असं म्हणतात. तर इथं मस्तपैकी दर्शन घेऊन आता आपण बाहेर पडणार आहोत. तर आता आपण मोरगावमधून निघालो आणि सिद्धिटेककडे चाललेलो आहोत गाईज. तर गाईज आपण आता आहोत सिद्धिटेकला चाललो आहोत. 44 किलोमीटर आहे सिद्धिटेक. आपण मोरगावला जाऊन आलो, मयुरेश्वरचं दर्शन घेतलं, मस्तपैकी आपली अष्टविनायकची राईड चालूही केली आणि आता आपण जाणार आहोत सिद्धिटेकला. आपला दुसरा मानाचा गणपती अष्टविनायक हा दुसऱ्या नंबरला येतो. तर हे आपली धर्म. तर चला, सीन्स मस्त दिसतील, एक नंबर. तर चलो. तर गाईज जाता जाताच आपल्याला सनराईज भेटतो मध्ये. तर खूप मस्त सिनिक व्ह्यूज होते, तर तुम्ही नक्की बघा. तर काही चेक करा, सनराईज झालेला आहे. खूप मस्त व्ह्यू येत होता आणि सकाळचे मला वाटतं 7-7:30 वाजले होते. खूप मस्त ऊन पडलेलं, एकदम असं कवळं कवळं ऊन होतं आणि खूप भारी वाटालतं. सो तुम्ही चेक करा रोड कसला भारी दिसतोय. आणि ह्यामध्ये जर आपल्याला राईड करायला भेटलं तर हा जन्नत बाई जन्नत. तर मस्त तुम्ही एन्जॉय करा हा व्हिडिओ. आपण शेवटी भेटूच.
तर गाईज आपण खूप वेळ राईड करत होतो आणि आता आपण पोचलो आहोत सिद्धेश्वर मंदिराच्या इथे आसपास त्याच भागात आहोत. म्हणजे आपण सिद्धीटेकमध्ये एंटर केलं आहे आणि इथं जरा अनइवन रस्ता असल्यामुळे थोडं शेक झाला आहे व्हिडिओ. सो तेवढं जरा ॲडजस्ट करा यावेळी. नेक्स्ट टाईम आपण अजून इम्प्रूव्ह करू. आणि तर आपण आता सिद्धेश्वर मंदिराच्याकडे त्या रोडला गेलेलो आहोत आणि हे मंदिर खूप मस्त आहे. एकदम सिंपल आहे आणि रस्त्याला लागूनच आहे. सो जास्त काय आतमध्ये जावं लागत नाही. म्हणजे तसं आतमध्ये मोठं आहे मंदिर आणि इथं पार्किंगची एक तर सोय नाही आहे कदाचित. कॉज मला तर कुठे गावले नाही. लोकल्स मला म्हणले की साईडलाच रस्त्याला गाडी लाव. सो गाईज हे चेक करा. आपण पोचलो आहोत सिद्धेश्वर मंदिराच्या इथे. सो आपण एकदा आत जाऊन मस्तपैकी दर्शन घेऊन येऊ. आतमध्ये शूटिंग अलाउड नसल्यामुळे मी आत काही शूट नाही करणार आहोत. बाहेर आपण एक चहा पिला पटकन आणि आपल्या रस्त्याला चाललो. सो गाईज रिटर्न येताना पण उशीर झाला होता मला थोडा. 1 वाजून गेला होता आणि जरा गर्दी पण वाटत होती. सो जास्त पण काही शूट नाही केलं आणि ब्लॉग एंड करता नाही आला मला. सो थोडासा मी टाकला आहे एंडला. तो तुम्ही चेक करा. मस्त रोड्सला एन्जॉय करा आणि नक्कीच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि जर काय इम्प्रूव्हमेंट्स करण्यासाठी असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुमचा भाव असल्यासारखंच सांगा. सो आपण नक्कीच पुढच्या व्लॉग्समध्ये इम्प्लिमेंट करू. सो चला आपण आता डायरेक्ट शेवटलाच भेटू. तर गाईज आपला हा पहिला ब्लॉग एंड करतो आहे मी इथं. तर कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि असाच प्रेम दाखवा तुमच्या भावाला. तर आपण पहिल्या दिवशी फर्स्ट डे होता. पहिल्या दिवशी आपण मोरेश्वरपासून चालू केलं आणि सिद्धेश्वर करून आलेलो आहोत. तर आता दुपारचे काहीतरी 1-2 वाजले आहेत. सकाळी लवकर जाऊन लवकर आल्यामुळे बाकीचा टाईम पण भेटतो मला बाकी गोष्टी युटिलाइज करायला. सो आपण असंच करणार आहोत की सकाळी लवकर चालू करून जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर कंप्लीट करणार आहोत. आणि आता फर्स्ट डेला आपण 2 केले, सेकंड डेला आपण 2 करणार आहोत. तो व्लॉग पण लगेच लवकरच येईल. तुम्ही नक्की बघा कारण त्यामध्ये आपण जाणार आहोत ताम्ही घाटातून. नेक्स्ट म्हणजे आता तिसरा व्लॉग येईल त्यामध्ये आय थिंक मी 4 गणपती एका दिवशी कंप्लीट करून टाकेल. सो बघूया कसं काय होतं आहे. तर आत्तासाठी तुम्ही मला तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सो तुम्हाला पुढच्या व्लॉगचे अपडेट्स येत राहतील. तर चला मित्रांनो.